नमस्कार. आज आपण करूयात आषाढी एकादशी स्पेशल म्हणजेच उपवासासाठी मस्त असा हलवा. उपवासाची ही गोड रेसिपी करायला तेवढीच सोपी आहे आणि झटपट तयार होते. लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. तर हा आहे लाल भोपळा. याला काही ठिकाणी काशी भोपळा असे सुद्धा म्हणतात. हा भोपळा न चिरता असाच 2-3 वर्ष आरामात टिकतो. मात्र हा चिरल्यानंतर एक 4 ते 5 दिवस झाकून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका. तर हा भोपळा उपवासाला सुद्धा खाल्ला जातो. तर या भोपळ्यापासून आज आपण उपवासासाठी स्पेशल असा हलवा करत आहोत. तर हा भोपळा मी इथे चिरून घेतलेला आहे. या पद्धतीने भोपळ्याचे 2 भाग करून घेतले. हा भोपळा खूप मोठा असल्यामुळे एका वेळी संपत नाही. त्यामुळे यातील आज आपण थोडा भोपळा घेऊन याचा हलवा करत आहोत. तर या पद्धतीने या भोपळ्यामधील सर्व बिया मी बाजूला काढून घेत आहे. सर्व बिया बाजूला काढून घेतल्यानंतर यातील आपण 5 ते 6 तुकडे काढून घेणार आहोत आणि त्यापासून हलवा बनवणार आहोत. या भोपळ्यापासून बरेच वेगवेगळे पदार्थ करतात. हा भोपळा उपवासाला सुद्धा चालतो. त्यामुळे आमच्याकडे या पद्धतीचा हलवा केला जातो. हा भोपळा फक्त असाच तुकडे करून शिजवून तो दुधासोबत सुद्धा खायला छान लागतो. परंतु आज आपण इथे याचा हलवा करत आहोत. तर या पद्धतीने याचे तुकडे काढून घेतले. वरील राहिलेला शिल्लक बियाचा भाग तो सुद्धा मी बाजूला काढून घेत आहे. म्हणजेच या भोपळ्याच्या काही शिरा आतमध्ये राहिलेल्या आहेत त्यासुद्धा काढून घेतल्या आणि पाठीमागील सालसुद्धा बाजूला काढून घेतली. याची साल थोडी जाड असते त्यामुळे निघायला थोडा वेळ लागतो. हलक्या हाताने व्यवस्थित लक्ष देऊन याची सर्व बाजू आपण पाठीमागील काढून घेतलेली आहे. तर या पद्धतीने तयार केलेल्या भोपळ्याचे तुकडे मी खिसून घेत आहे. तर इथे मी 7 ते 8 तुकडे व्यवस्थित कापून घेतले आणि ते खिसून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने इथे 7-8 तुकड्याचा खीस व्यवस्थित असा खिसून झालेला आहे. खिसून घेतलेला खीस आपण एका बाउलमध्ये भरून घेत आहोत. म्हणजे आपल्याला दुधाचे व साखरेचे प्रमाण लक्षात येईल. तर एक बाउल भरायला अगदी थोडा कमी हा खीस झालेला आहे. तर जेवढा आपला खीस झालेला आहे तेवढंच इथे मी दूध घेतलेलं आहे. तर भरायला थोडा खीस कमी होता त्यामुळे दूध पण मी थोडे कमी घेतलेलं आहे. भोपळ्याच्या आणि दुधाच्या निम्म्या प्रमाणामध्ये साखर घ्यायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आणि सोबतच छोटी 1 वाटी साय देखील घेतलेली आहे. हा हलवा बनवत असताना तुम्ही साय टाकण्याऐवजी खवासुद्धा वापरू शकता. परंतु हा आपण उपवासासाठी बनवत आहोत त्यामुळे बाहेरून खवा मी विकत आणलेला नाही. आणि काजू बदामचे काप घेतले आणि विलायची पावडर घेतलेली आहे. सुरुवातीला एका कढईमध्ये कढई गरम करून 2-3 चमचे तूप गरम करून घेतले. तूप गरम झाल्यानंतर आपण यामध्ये खिसून घेतलेला भोपळा टाकून घेत आहोत. बाहेरील खवा उपवासासाठी शक्यतो वापरू नये कारण त्यामध्ये काही मिसळ असेल तर ती उपवासासाठी चालत नाही. त्यामुळे मी इथे खवा वापरण्याऐवजी 1 वाटी दुधावरील साय घेतलेली आहे. तर आपण 4 ते 5 मिनिटासाठी हा भोपळा तुपामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. मीडियम टू लो गॅसवरती हा भोपळा मी इथे परतून घेत आहे. अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर देखील करा. 4 ते 5 मिनिट भोपळा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी घेतलेले सर्व दूध टाकून घेत आहे. या भोपळ्याच्या किसामध्ये दूध टाकल्यानंतर ते दूध आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे सतत ढवळत लो टू मीडियम गॅसवरती हा भोपळा आपण दुधामध्ये शिजवून घेऊयात. तुम्ही जर यामध्ये खवा वापरत असाल तर दूध थोडं कमी वापरलं तरी देखील चालेल. तर या पद्धतीने आपण मीडियम टू लो गॅसवरती हा भोपळा दुधामध्ये आटवून घेत आहोत. बऱ्यापैकी म्हणजे दूध आटल्यानंतर यामध्ये आपण घेतलेली साय टाकून घ्यायची आहे. साय टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण थोडे पातळ होते त्यामुळे पुन्हा हे आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साय टाकल्यामुळे सुद्धा हा हलवा चवीला खूप छान लागतो. तर या भोपळ्याच्या तयार मिश्रणामध्ये मीडियम टू लो गॅसवरती या पद्धतीने मी इथे साय टाकून व्यवस्थित असे हे घट्ट होईपर्यंत परतवून घेतलेलं आहे.
तर यामध्ये आपण नंतर घेतलेले काजू बदामचे काप टाकून घेऊ. काजू बदामचे काप टाकल्यानंतर हे व्यवस्थित असे मिक्स करून यामध्ये आपण घेतलेली साखर टाकून घ्यायची आहे. मी इथे अर्ध्या बाउलला थोडी कमी साखर वापरत आहे. तुम्ही जर अजून जास्त सपक खात असाल म्हणजे कमी गोड खात असाल तर यामध्ये साखर कमी करू शकता. परंतु इथे घेतलेले हे प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. भोपळ्यामध्ये साखर टाकल्यानंतर त्याचा पाक होतो आणि पुन्हा मिश्रण थोडे पातळ होते. तर अगदी 4 ते 5 मिनिट लो टू मीडियम गॅसवरती शिजवल्यानंतर तो घट्ट होतो. त्यानंतर यामध्ये विलायची पावडर टाकून पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. तर साखर टाकल्यानंतर या भोपळ्याच्या हलव्याला कलरसुद्धा अगदी सुंदर आलेला आहे. हा हलवा आपण उपवासासाठी बनवत आहोत त्यामुळे मी यामध्ये वरून अजिबात कलरसुद्धा वापरलेला नाही. तर इथे आपला तयार केलेला झटपट भोपळ्याचा हलवा मी गरमागरम बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. नॉर्मल टेम्परेचरला हा हलवा थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खायला घेऊ शकता किंवा उपवासाच्या आदल्या दिवशी रात्री हा हलवा करून फ्रीजमध्ये ठेवला तर ऐनवेळी उपवासा दिवशी सकाळी हा मुलांना तुम्ही देऊ शकता. तर उपवासाला आपण नेहमीच शेंगदाण्याचे लाडू वगैरे बनवतो. तर या पद्धतीने हलवा एक वेळा अवश्य करून पहा. घरातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना सर्वांना आवडेल. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.